मी कोण आहे तुझा? मामा. तुझ्या आईचा भाऊ. आजपर्यंत मामाने भाचीचं कन्यादान केलंय, पण आता मी तुला संधी देतोय, तू माझं कन्यादान करायचं. कसं करणार हा प्रश्न पडला असेल ना तुला. मी सांगतो. मी तुला लोकांच्या लग्नात घेऊन जाईन. तेव्हा काय होईल सांग? तेव्हा मी तुला सांगेन, हे बघ, ही मुलगी चांगली दिसते, ही मुलगी चांगली दिसते. मग त्या मुलीकडे जायचं आणि काय करायचं माहिती आहे? माझ्याकडे बोट दाखवायचं आणि बोलायचं मामा. त्या मुलीकडे बोट दाखवायचं, मग बोलायचं मामी. याने काय होईल? ती मुलगी माझ्याजवळ येईल आणि मला लग्नासाठी प्रपोज करेल. तू जसा माझ्या फ्युचरचा विचार करतेस ना, तसा मी पण तुझ्या फ्युचरचा विचार करतोय. कसा सांग? कसं मामा? आपल्या घरी पाहुणे येतात ना, ते आपल्याला पैसे देतात. तेव्हा तुला पैसे मिळतील ना, ते आजीला, आजोबांना, पप्पांना आणि मम्मीला अजिबात नाही द्यायचे. कोणाला देणार? कोणाला देऊ मामा? मला द्यायचे. का सांग? कारण ते सगळे पैसे आहेत ना, ते स्वतःच्या खिशात टाकतात. पण मी काय करणार? ते पैसे तुझ्या फ्युचरसाठी, तुझ्या लग्नासाठी मी जपून ठेवणार. हे सगळं तू केलंस ना, की मी तुला गार्डनमध्ये घेऊन जाईन. नाही नाही, मी तुला राणीच्या बागेत घेऊन जाईन. मग कुठे जायचंय? मी तुला मॉल मधल्या फन सिटी मध्ये घेऊन जाईन.